इंजिनिअरिंग आणि फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस केव्हा सुरू होईल हे अनेक विद्यार्थ्यांनी पालक वाट पाहत आहेत मित्रांनो. आजच एक नॉर्मल नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या कोर्सेस जसं लॉ आहे, सीईटीचे फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंगचे ऍडमिशन असतील, हे वेगवेगळे ऍडमिशन प्रोसेस हे साधारणतः त्याच्या डेट्स देखील आलेले आहेत. मी आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या शेअर देखील करणार आहे. 10 तारखेपासून साधारणतः हे टेंटेटिव्ह टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे. एक्झॅक्टली त्याचा पुढचा शेड्यूल देखील आलेला नाही आहे, परंतु 10 तारखेपासून ऍप्लिकेशन फॉर्मला सुरू होण्याची शक्यता होऊ शकते किंवा तिथून पुढे एक ठराविक टाइम टेबल देखील येईल. परंतु सध्या 10 तारखेपर्यंत काही अपडेट नाहीये. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचंय, ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांचे सर्व ऍप्लिकेशन फॉर्म हे 10 जुलै पासून पुढे सुरू होतील. ही झाली एक महत्वाची अपडेट. आता महत्वाचं काय आहे, जर हे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली तर इथून पुढचा टप्पा कशा पद्धतीने असतो, ऍडमिशन कशा पद्धतीने असतात, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, यांच्यासाठी सीईटी सेल ही कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे. म्हणजे सीईटी सेल ही ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करत असतं. मग पहिली स्टेप काय असते, तर आपल्याला सीईटी सेलच्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागतात. ही कॉमन प्रोसेस आहे. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं त्यांच्यासाठी एक पोर्टल आहे, सीईटी सेलच्या अंडर एक टॅब असते, आणि ज्यांना फार्मसीसाठी ऍडमिशन करायचंय त्या विद्यार्थ्यांना देखील सीईटी सेलच्या अंडर आपल्याला पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागतात. मग पहिली स्टेप काय आहे मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन्स आहेत. मग आता ही रजिस्ट्रेशन म्हणजे काय असतं, तर सर्व तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, तुमचे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन म्हणजे 10वी कुठून झाली, 12वी कुठून झाली, त्यांच्या मार्क्स आलेले मार्क्सचे सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते. म्हणजे जसं तुम्ही सीईटीची एक्झाम देण्यापूर्वी एक फॉर्म भरलेला होता, अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म आता भरावा लागतो. मग हा फॉर्म मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, या इन्फॉर्मेशन सोबतच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. ठीक आहे. आता ऑलरेडी आम्ही विद्यार्थ्यांचे आपल्याकडे जे वायब्रंट मध्ये विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी ऍडमिशन घेतलंय, अशा विद्यार्थ्यांचे आम्ही डॉक्युमेंट्स देखील स्कॅन करायला सुरुवात ऑलरेडी केलेली होती. तर याच्यामध्ये काय, हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं देखील महत्वाचं आहे. ठीक आहे. मग नॅशनॅलिटी असेल, डोमेसाइल असेल, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, 10th पासिंग सर्टिफिकेट, जर ईडब्ल्यूएस मध्ये असेल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, अन्य कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीचे सर्व सर्टिफिकेट्स, हे सर्व सर्टिफिकेट्स आपल्याला अपलोड करावे लागतात. म्हणजे काय झालं, आपल्याला फॉर्म भरणे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करणे, ही झाली दुसरी स्टेप. मग थर्ड स्टेप मध्ये काय आहे, जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत या डॉक्युमेंट्सचं काय होत असतं, व्हेरिफिकेशन होत असतं. या व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळे सेंटर त्यांनी अलोकेट करतात. याची देखील लवकरच लिस्ट सीईटी सेलच्या वेबसाईटवर येईल. मग ह्या आपल्याला त्यांनी दिलेले जे आपले सेंटर्स असतील त्या सेंटरवरती जाऊन विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्क्रुटिनीद्वारे पण होतं किंवा फिजिकल देखील होतं. त्याच्यानुसार यावर्षी ज्या काही चेंजेस होतील त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला आल्यास सांगेलच. मग पुढची तिसरी स्टेप काय झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फर्स्ट काय, आपल्याला रजिस्ट्रेशन, त्याच रजिस्ट्रेशन मध्ये डॉक्युमेंट अपलोडेशन करावे लागतील. मग हा टप्पा झाल्यानंतर त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. मग फोर्थ स्टेप मध्ये काय मित्रांनो, तर तुमचे रँक्स जनरेट होतात. त्याला म्हणतात एसएमएल रँक. म्हणजे स्टेट मधले आपलं मेरिट लिस्ट तुमची येणार. जे तुम्ही फॉर्म भरलाय, जे डॉक्युमेंट्स अपलोड केला, त्या प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमचे एक मेरिट नंबर येतो. हे झाली चौथी स्टेप. मेरिट नंबर आल्यानंतर पुढची सर्वात जास्त महत्वाची स्टेप असते, फिफ्थ स्टेप इज कॅप राऊंड्स. कॅप राऊंड म्हणजे काय, तर कॅप म्हणजे काय, कॉमन ऍडमिशन प्रोसेस. मग ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल, कॉलेजेसचे नावं द्यायचे. सपोज आता इंजिनिअरिंग करायचे विद्यार्थ्यांना, सपोज आता सीएपी कॉलेज आहे, सीएपी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स ब्रांच, मेकॅनिकल ब्रांच, जे काही तुम्हाला टाकायचे असे वेगवेगळे कॉलेजचे नाव आणि तुम्हाला जी पाहिजे ते ब्रांच, असे सर्व कॉलेजचे आपल्याला गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, ऑटोनॉमस सर्व कॉलेजचे आपल्याला ऑप्शन्स या प्रिफरन्स लिस्ट मध्ये देता येतात. त्याला म्हणतात कॅप राऊंड. मग हे राऊंड किती होतात, तर स्टँडर्ड 3 राऊंड होतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि त्याच्यानंतर स्पॉट राऊंड असतात. हे स्पॉट राऊंड कसे असतात किंवा कॅप राऊंडचे रूल्स काय आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त फ्लो चार्ट कसा जाणार आहे ऍडमिशन प्रोसेसचा, तर या पद्धतीनं काय करायचंय, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचे मेरिट नंबर जनरेट होणार आणि मग कॉलेजचे ऑप्शन्स तुम्हाला टाकायचे. ठीक आहे. कॉलेजचे नावं देणं हा शेवटचा टप्पा आहे. पहिल्यांदा काय, रजिस्ट्रेशन वगैरे. मग सेम पद्धतीनं फार्मसीचे देखील विद्यार्थ्यांना सेम प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसची नावं टाकायची. अशा पद्धतीने ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापासून ते अगदी शेवटच्या राऊंडच्या ऍडमिशन पर्यंतची सर्व प्रोसेस आपण विद्यार्थ्यांची अगदी करून देणार आहेत. त्यामुळे आता महत्वाचं काय, अजून देखील ज्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स आपले जनरेट करून ठेवा, तयार करून घ्या, कारण की 10 तारखेपासून पुढे ही ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे. ठीक
ठीक आहे, या रिलेटेड काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला सांगा. सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस अगदी व्यवस्थितपणे आपण व्हायब्रंट मधून कंप्लीट करून देणार आहेत मित्रांनो. आणि आजच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या रिलेटेडचे महत्त्वाचे अपडेट्स मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.